कोल्हापूर पोलीस दलाची मासिक गुन्हे आढावा बैठक मंगळवारी पोलीस मुख्यालयात आयोजित करण्यात आली होती. या बैठकीत पोलीस अधीक्षक योगेश कुमार गुप्ता यांनी जिल्ह्यातील गेल्या महिन्याभरात घडलेल्या घटनांचा आढावा घेतला. यावेळी गुप्ता यांनी आगामी महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शहरातील सर्व प्रभारी पोलीस अधिकाऱ्यांना सतर्क राहण्याची सूचना केली. वादग्रस्त मेसेज, पोस्टर, जाहिराती फलक यांच्यावर लक्ष ठेवून कारवाई करण्याची सूचना केली. निवडणुकीदरम्यान पोलीस रेकॉर्डवरील गुन्हेगारांकडून नशीब आजमावण्याचा प्रयत्न सुरू आहे. तसंच काही जण किंगमेकर होण्यासाठी ताकद दाखवण्याच्या तयारीत आहेत. अशांवर तातडीनं प्रतिबंधात्मक कारवाई करा, असे आदेश त्यांनी दिलेत. गुन्हे सिद्धता वाढवण्यासाठी ई-साक्ष, आवश्यक पुरावे, हाताळणी याविषयी माहिती देऊन गुन्हे दोषारोपपत्र वेळेत पाठवण्यासाठी प्रभारी अधिकाऱ्यांनी संबंधित तपासी अधिकाऱ्यांकडून आढावा घ्यावा, अशा सूचना देखील गुप्ता यांनी केल्यात. बैठकीला अप्पर पोलीस अधीक्षक अप्पासाहेब पवार, पोलीस उपअधीक्षक तानाजी सावंत, स्थानिक गुन्हेन्वेषणचे पोलीस निरीक्षक सुशांत चव्हाण यांच्यासह जिल्ह्यातील सर्व प्रभारी अधिकारी उपस्थित होते.